राजकारणात सध्या एक वेगळाच गेम सुरू आहे। विषय असा आहे की विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महायुतीमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे। यात छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचं गणित तर नेत्यांनी कसं बसत जमवले, परंतु खरा पेच अडकलाय तो नाशिकच्या जागेवरून। नाशिकची जागा आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक कडक ऑफर दिली आहे। भाजपने काय म्हटले माहितीये, तुम्ही नाशिकची जागा आम्हाला सोडा आणि त्या बदल्यात शासनाचं एखादं मोठं महामंडळ तुमच्या पदरात पाडून घ्या। आता तुम्ही म्हणाल, भाऊ हे महामंडळ नक्की काय प्रकार आहे आणि नाशिकसाठी एवढी गोड ऑफर भाजपने का दिली आहे? तर आज आपण याच रंजक राजकारणाचा सगळा हिशोब समजून घेणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आधी आपण हे समजून घेऊ की ज्या दोन जागांवरचा तिढा सुटलाय तिथे काय घडलं। पहिली जागा म्हणजे जळगाव आणि दुसरी छत्रपती संभाजीनगर। या दोन्ही जागांवर महायुतीतल्या दोन्ही पक्षांनी म्हणजेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटने आधी आम्हीच लढणार असा हट्ट धरला होता, परंतु मुंबईत नेत्यांच्या मोठ्या बैठका झाल्या आणि शेवटी एक फॉर्म्युला ठरला। यात जळगावची जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला देण्याचं जवळपास निश्चित झाले, कारण जळगावात शिंदे गटाची ताकद चांगली आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपने आणि शिवसेना शिंदे गटाने आपापलं गणित व्यवस्थित जुळवून घेतले। तिथे अंतर्गत वाद न वाढवता एकामेकांना सांभाळून घेण्याचं नेत्यांनी ठरवलंय। म्हणजे या दोन जिल्ह्यांचं टेन्शन आता मिटलंय। आता वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे। तो मुद्दा म्हणजे नाशिकची जागा का प्रतिष्ठेची बनली आहे? तर याचं साधं आणि सोपं कारण म्हणजे नाशिकमध्ये भाजपची पकड खूप मजबूत आहे। इथे भाजपचे वरिष्ठ नेते म्हणतात की नाशिकची जागा आमचीच, इथे आमचाच उमेदवार उभा राहणार। परंतु थांबा, इथे खरा मोठा ट्विस्ट आहे। शिवसेना शिंदे गटाचे नाशिकमधले मोठे नेते आणि मंत्री दादा भुसे हेही काही कच्चे खेळाडू नाहीत। दादा भुसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की नाशिकमध्ये शिवसेनेची वर्षानुवर्षाची ताकद आहे, त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळायला पाहिजे। आता दोघेही एकाच जागेसाठी अडून बसले। मग महायुतीत मिठाचा खडा पडणार की काय अशी भीती निर्माण झाली होती आणि मग यावर भाजपने एक भन्नाट मार्ग शोधून काढला। त्यांनी शिवसेनेला फायद्याची आणि गोड संधी म्हणून एक ऑफर दिली। भाजपने थेट सांगितलं की बघा, नाशिकमध्ये आमची ताकद जास्त आहे, तिथून आमचा माणूस निवडून येणं सोपं आहे, त्यामुळे नाशिकची जागा तुम्ही आम्हाला लढवू द्या। मग त्या बदल्यात आम्ही तुम्हाला सरकारमधलं एखादं चांगलं वजनदार महामंडळ देतो। आता आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महामंडळ म्हणजे एखाद्या मोठ्या सरकारी संस्थेचं अध्यक्षपद, जिथे गाडी, बंगला आणि भरपूर अधिकार मिळतात। म्हणजे काय तर एक हाताने दे आणि दुसऱ्या हाताने घे। नाशिकची जागा भाजपला द्यायची आणि त्या बदल्यात राज्यातलं एक मोठं पद शिवसेना शिंदे गटाने पदरात टाकायचं, असा थेट व्यवहार आहे। आता तुम्ही विचार करत असाल, अहो भाऊ हे नेते जागा वाटप करतायत, महामंडळ वाटतायत, यामागचं धोरण नक्की आहे तरी काय? तर मित्रांनो, येत्या निवडणुकीत जर नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात समीट झाला नाही तर स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते एकामेकांचे पाय खेचायला सुरुवात करतात आणि जर पक्षातच वाद राहिले तर तालुक्याचे, गावचे स्थानिक प्रश्न जसे की पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला वेळ लागतो। त्यामुळे वरचे नेते हा वाद मिटवून जागा वाटपाचा फॉर्म्युला गोडी गुलाबाने सोडवण्याच्या तयारीमध्ये आहे। तर मंडळी, जळगाव आणि संभाजीनगरचा विषय तर मिटलाय। आता नाशिकच्या या महामंडळाच्या ऑफरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होकार देतात की नाशिकच्या जागेसाठी आपला हट्ट कायम ठेवतात। हे येत्या 1-2 दिवसात स्पष्ट होईलच। तुम्हाला काय वाटतं, भाजपने दिलेली महामंडळाची ऑफर शिवसेनेने स्वीकारली पाहिजे का, की नाशिकची जागा शिवसेनेने स्वतःकडे ठेवायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।